नमस्कार बालमित्रांनो, सुप्रभात. कसे आहात? मजेत ना? बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सादर करीत आहे शाळा बंद पण शिक्षण सुरू, एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह, म्हणजेच सर्वांसाठी शिक्षण. या उपक्रमांतर्गत ऑनलाईन शिक्षणवारीत मी MSK प्राथमिक विद्यालयाचा शिक्षक श्री भरत पाटील आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. ठन ठन की सुनो झनकार, ठन ठन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है. काय बाळांनो, पैसा बोलता है? अर्थातच पैशाची चलती असते. पैसा असेल तर सर्व काही. मग हा जो पैशांचा व्यवहार आहे, गाणं तुम्ही ऐकलेलं आहे आणि माझ्या पाठी जर तुम्ही पाहिलं तर सगळे पैसेच पैसे दिसतायत. सगळ्या नोटा काय, नाणी काय. तुम्हाला हे सगळं पाहिल्यानंतर अंदाज आला असेल, की आता आज आपण आज आपण अतिशय मनोरंजक पद्धतीने ही जी काही नाणी आहेत, या ज्या चलनी नोटा आहेत, या कशा सुरू झाल्या, म्हणजे यांच्या मागचा इतिहास मनोरंजक पद्धतीने जाणून घेणार आहोत. त्यांचं मूल्य पण आपण समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर हिशोब कसा करायचा हे सुद्धा आपण आज बघणार आहोत. चला तर मग प्रत्यक्ष सादरीकरणाला आपण सुरुवात करूया. बाळांनो, जशा आपल्या गरजा वाढत जातात ना, तशा नवनवीन आपण त्याच्यावरती मात करत जातो. सुरुवातीच्या काळामध्ये अश्मयुगामध्ये माणूस शिकारीसाठी इकडे तिकडे फिरत होता. ज्या ठिकाणी आपलं पोट भरेल त्या ठिकाणी तो थांबत होता. त्या ठिकाणचं अन्न संपलं की पुढे तो वास्तव्य करत होता. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्या गरजा वाढू लागल्या. मग गरजा वाढू लागल्या, शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध लागल्यानंतर नदीच्या काठावरती गावांची वस्ती सुरू झाली आणि मग वस्ती सुरू झाल्यानंतर विविध प्रकारे आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय सुरू झाले आणि मग हे आपण आता प्रत्यक्ष बघूया. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, आपला आजचा घटक नाणी व चलनी नोटा. हा, बघा, तर वस्तू विनिमय त्या काळामध्ये अस्तित्वात आला. आता वस्तू विनिमय म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया. एक वस्तू दुसऱ्याला देणं आणि त्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू आपण मिळवणं. आता तुम्हाला इथं दिसतंय चित्रामध्ये की बघा, हे वस्ती निर्माण झाल्यानंतर हे जे सफरचंद आहेत, सफरचंद या दुसऱ्या व्यक्तीला पाहिजेत, तो सफरचंद घेतो आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला कोंबडा देतोय. म्हणजे एका वस्तूच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू देणं, याला आपण वस्तू विनिमय असं म्हणतो. आता इकडे बघा, दुसऱ्या बाजूला तुम्हाला धान्याच्या बदल्यामध्ये टोमॅटो तो व्यक्ती घेतो आहे. म्हणजे जी विविध प्रकारची जनावरं होती, म्हणजे गाय असेल, शेळ्या मेंढ्या असतील, यांची अदला बदली किंवा जे 12 बलुतेदार म्हणजे जे वेगवेगळे व्यवसाय जे सुरू झाले, ते व्यवसायांमध्ये चांभाराला चांभाराला जर मळके पाहिजे असतील तर तो चपला देणार, मळके घेणार. शेतकऱ्याला जर अवजारं पाहिजे असतील तर तो धान्य देणार, अवजारं घेणार. असं एका वस्तूच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू देणं घेणं, अशा प्रकारचा जो व्यवसाय सुरू झाला किंवा ही जी देवाणघेवाण जी सुरू होती ना, याला आपण वस्तू विनिमय असं म्हणतो. मग अशा रीतीने एकमेकांच्या गरजा भागू लागल्या. पण याच्यामध्ये एक अडचण होती. म्हणजे काय, मोठ्या वस्तूच्या बदल्यामध्ये छोटी वस्तू कशी देणार किंवा ती वस्तू अर्धी कशी करून देणार. आता समजा गायीच्या बदल्यामध्ये जर काहीतरी शेतीची अवजारं पाहिजे असतील तर त्याचं मूल्य कमी आहे, मग गाय अर्धी कशी देणार. मग यासाठी गरज वाटू लागली की काहीतरी असावं, असं काहीतरी चिन्ह असावं, काहीतरी मुद्रा असावी. मग याच्यातून पुढे नंतरच्या काळामध्ये काहीतरी मुद्रिका अस्तित्वात आल्या. जर आपण मोहनजोदरो म्हणजे आपली जी सिंधू संस्कृती होती त्यावर आधारलेला चित्रपट आता आलेला आहे मोहनजोदरो नावाचा. त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या मुद्रिका दाखवलेल्या आहेत. एक सिंगाची प्रतिमा आपल्याला त्याच्यावरती दिसते. तर आपली जी नाणी आहेत, या नाण्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर साधारणतः आजपासून 2600 वर्षापूर्वी नाणी अस्तित्वात आली असं मानलं जातं. म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये नाण्यांना सुरुवात झाली. तर त्या काळामध्ये जे राजे होते
ते राजांनी धातूचा शोध लावल्यानंतर तांब असेल, पितळ असेल, कथील असेल, सोनं, चांदी हे जे काही धातू होते ना, या धातूंवरती त्यांनी दिसतंय बघा, हरणासारखा प्राणी दिसतोय. नंतर ओके रेडी. थांबा थांबा. तर 2600 वर्षापासूनचा आपल्याला नाणी नोटांचा इतिहास आहे. आणि या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की विविध प्रकारचे देवी देवता, आता इथं शंकर भगवान दिसत आहेत, त्याच्यानंतर इथं बैल दिसतोय, त्रिशूळ दिसतंय, नंतर हे चाक दिसतंय, म्हणजे इथं आपल्या हिंदू धर्मातील स्वस्तिकचं चिन्ह सुद्धा आपल्याला दिसतंय. म्हणजे त्या त्या काळातील राजे, त्यांचा आपल्याला इतिहास या नाण्यांवरून कळतो. विविध त्यांची राजवट आपल्याला कळते. आणि चंद्र, सूर्य, प्राणी अशा विविध प्रतीकांचा आपल्याला चिन्हांवरती वापर केलेला आपल्याला दिसतोय. तर सोने, चांदी, तांबे, शिशे, कथील, पितळ या धातूंच्या तुकड्यावरती अशा प्रकारची नाणी ठसे उमटून पाडण्यात आली आणि एक विशिष्ट प्रकारचं मूल्य त्यांचं ठरवण्यात आलं. मग जे वेगवेगळ्या प्रकारचे राजे होते ते आपापल्या सोयीने ही नाणी तयार करू लागले. आता आपण त्याच्यानंतर बघणार आहोत जो भारताचा मध्य या नाणी मध्ये अधिक प्रकारची सुधारणा घडून आली. हे बघा, हे नाणी तुम्हाला दिसतात, अतिशय सुंदर प्रकारचा एक विशिष्ट आकार त्याला मिळालेला आहे, विशिष्ट वजन त्या त्या धातूला दिलं गेलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी देवी मातेची प्रतिमा या नाण्यांवरती आपल्याला दिसते. त्याच्यानंतर तत्कालीन जी भाषा होती त्या भाषेचा इथं ठसा उमटवलेला आपल्याला दिसतोय. नंतर ही नाणी बघा, हे आहेत चंद्रगुप्त मौर्य जे होते, ते चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये सोन्याची ही नाणी आहेत. त्याच्यावरती एका बाजूला राजाचं, स्वतः राजाची प्रतिमा एक दिसते ही, आणि दुसऱ्या बाजूला ही देवी देवतेची प्रतिमा आपल्याला दिसते आहे. अतिशय सुंदर अशी सोन्याचं नाणं त्यांनी बनवलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा आपल्या भारतामध्ये मोघलांचा काळ सुरू झाला, त्या मोघलांच्या काळामध्ये जी देवी देवतांची जी जागा होती ती मोघल काळातील त्यांचे जे म्हणजे आयात असतील, पुराणातील काही प्रतीक आहेत, चिन्ह आहेत, तर त्यांनी ती जागा घेतली. आणि मग हे जी नाणी होती यांना मोहरा, अशर्फी, दिनार टका अशा प्रकारची नाणी मोघलांनी सुरू केली आणि उर्दू भाषेमध्ये आपल्याला त्याच्यावरती मुद्रिका लिहिलेली किंवा जे लिखाण आहे ते आपल्याला त्याच्यानंतर दिसत आहे. आणि त्याच्यानंतरची ही प्रचलित नाणी ही तर तुमची सगळ्यांची परिचयाची आहेत. आराध्या बाळा, जरा वाचते का या मुद्रिकेवरती काय छापलेलं आहे ते? हा, अनम्यूट कर आणि वाचून दाखव. हा आराध्या. छत्रपती श्री राजा शिवछत्रपती अशा प्रकारचं या नाण्यावरती लिहिलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा प्रकारचं नाणं बनवलेलं होतं. हे नाणं आहे तांब्याचं. तर तांब्याची जी नाणी त्यांनी बनवली होती त्यांना शिवराई म्हणायचे. जी सोन्याची नाणी शिवाजी महाराजांनी पाडली होती त्यांना होन म्हणायचे. म्हणजे मध्ययुगामध्ये नाणी जी होती किंवा जे चलन जे होतं ते अधिक चांगल्या पद्धतीने विकसित झालं. आपल्या भारतामध्ये जे विविध प्रकारचे राजे, संस्थानिक वगैरे जे होते, 600 पेक्षा जास्त संस्थानिक नंतरच्या काळामध्ये होते. आपली राजमुद्रा असेल किंवा देवी देवता, आपले जे धर्म मान्यता ज्या आहेत, या सगळ्यांचा वापर या नाण्यांवरती केलेला आपल्याला दिसतो. आणि या काळामध्ये मग मोहर, पैसा, आणा, रुपया, दिनार अशी नाणी आपल्याला जाणवतात. त्याच्यानंतर या काळामध्ये रुपया ही एक संकल्पना पण आली. म्हणजे आपण तुम्हाला माहिती आहे की चांदीला रुपे असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं. त्यामुळे या रुपयेपासूनच रुपया ही संकल्पना आपली अस्तित्वात आलेली आहे. आता आपण बघूया ब्रिटिश कालीन नाणी. म्हणजे इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतामध्ये एक छत्री अंमल जेव्हा सुरू केला तेव्हा त्यांनी स्वतःची त्यांची जी नाणी आपल्याला पाडलेली दिसत आहेत तर ती इथं तुम्हाला दिसतील. तर पैसा, आणा,
आणि रुपया ही चलन व्यवस्थेची मुख्य रूप इंग्रजांनी आणलेली आपल्याला दिसत आहेत. आणि आपल्या भारतावरती इंग्रजांचा अंमल असल्यामुळे त्यांनी तेथील जे राजे होते, तेथील जे राण्या किंवा सम्राज्ञी ज्या होत्या ना, त्यांचं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता जसं हे जे नाणं इथं राणी व्हिक्टोरिया यांची प्रतिमा तुम्हाला दिसते, क्वीन व्हिक्टोरिया. हा, आणि ही आहे वन मोहर, मोहरचं हे एक नाणं आहे. त्याच्यानंतर इथं बघा, हे त्यांनी तांब्याचं जे नाणं बनवलेलं आहे, वन क्वार्टर आणा, म्हणजे एक आण्याचा चौथा हिस्सा. हा, एक आण्याचा चौथा हिस्सा हे तांब्याचं नाणं आहे. आणि याच्यावरती हा जो राजा आहे, हे 1906च्या काळातलं हे नाणं जे आहे, हे किंग एडवर्ड यांचं आहे. आणि जे सगळे जे राजे होते त्यांचे मुकुट होते, परंतु ह्या मुद्रिकेमध्ये राजाच्या डोक्यावरती मुकुट दिसत नाही. त्यामुळे आपल्या भारतामध्ये ना मजेशीर पद्धतीने या नाण्याला म्हणायचे बोडक्या राजाचं नाणं. आहे ना गंमत, बोडक्या राजाचं नाणं म्हणून हे नाणं प्रसिद्ध होतं. अशाच पद्धतीने इंग्रजांच्या काळामध्ये राणी व्हिक्टोरियाच्या जोडीला एलिझाबेथ राणी, त्याच्यानंतर जॉर्ज पंचम, 6वा जॉर्ज, किंग एडवर्ड यांची प्रतिमा असलेले. आणि हे बघा इथं तुम्हाला दिसतंय की ही इंग्रजांची मुद्रा आहे, इंग्रजांची राजमुद्रा आहे. 2 सिंह आणि हा जो त्यांचा युनियन जॅक वगैरे जे आहे ना, त्याची ही मुद्रा आपल्याला या ठिकाणी दिसते. हे सुद्धा क्वार्टर आण्याचं नाणं आहे. आणि इथं व्हिक्टोरिया क्वीन, व्हिक्टोरिया राणीचंच हे सुद्धा नाणं तुम्हाला दिसतंय. तर अशा पद्धतीने चलनी व्यवस्था इंग्रजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आली. आणि अतिशय सुंदर अशी ही नाणी होती. एक जी मोहर होती, ही एक मोहर साधारणतः 15 रुपये किमतीची सोन्याची ती मोहर असायची. तर असं नाण्यांचं मूल्य आपल्याला दिसतं. आता आपण बघणार आहोत आपल्या स्वातंत्र्योत्तर भारतीय नाणी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947 नंतर 47 मध्ये जी नाणी पाडण्यात आली त्यांना फ्रोझन नाणी असं म्हणतात. आणि आता तुम्हाला इथं जी नाणी दिसत आहेत, तर तेव्हापासून तर आतापर्यंतची सगळ्या प्रकारची नाणी तुम्हाला दिसतील. ही आहेत रिपब्लिक इंडिया कॉइन्स, म्हणजे 1950 पासून पाडलेली नाणी. तुम्हाला माहिती आहे की 1950 मध्ये आपण प्रजासत्ताक झाला, भारत देश हा प्रजासत्ताक झाला, आणि त्याच्यानंतर ही नाणी तुम्हाला दिसत आहेत. तर 1 रुपया, हा अर्धा रुपया, त्याच्यानंतर ही आणा, पैसा, ही नाणी तुम्हाला या ठिकाणी दिसतात. वेगवेगळ्या प्रकारची धातूची नाणी, म्हणजे तांबे आहे, पितळ आहे, आणि पोलादाचा वापर काही नाण्यांमध्ये इथे तुम्हाला केलेला दिसतोय. त्याच्यानंतर मग काय झालं, 1957 मध्ये दशमान पद्धतीचा स्वीकार केला भारतीय नाण्यामध्ये. म्हणजे तोपर्यंत ही जी नाणी आहेत ना, त्याचं मूल्यमापन कसं होतं की 1 रुपया म्हणजे 64 पैसे, 1 रुपया म्हणजे 64 पैसे, कारण 1 रुपया हा 16 आण्यांचा व्हायचा, आणि 1 आणा म्हणजे 4 पैसे, 1 आणा म्हणजे 4 पैसे, 16 आण्याचा 1 रुपया म्हणजे 64 पैशाचा रुपया होता. पण 1957 मध्ये दशमान पद्धतीचा स्वीकार केला. आता दशमान पद्धती म्हणजे 100च्या पटीमधली ही जी पद्धत आहे ती. तर 1 रुपयाचं मूल्य तेव्हा ठरवण्यात आलं. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 100 पैसे बरं का. आणि हे नवीन सुरू झालं म्हणून त्याला नया पैसा म्हणायचे. काय म्हणायचे? नया पैसा. आणि ते आपल्या बोलीभाषेमध्ये रूढ झालंय. म्हणजे तू काही पण केलं ना, तुला एक नया पैसा मिळणार नाही, एक नया पैसा मिळणार नाही. तर तेव्हापासून हा शब्दप्रयोग पण अस्तित्वात आला, नया पैसा. हा, तर ही नया पैशाची सिरीज तुम्हाला दिसते. म्हणजे 1 रुपया बघा, 50 पैसे, कारण नया पैशामध्ये 100च्या पटीत झाले ना, 100 रुपये, 100 पैसा म्हणजे 1 रुपया, 50 पैसे म्हणजे अर्धा रुपया, 25 पैसे म्हणजे ज्याला आपण 4 आणे म्हणायचो, म्हणजे आण्याचं मूल्य सुद्धा इथं 6 पैसे असं आण्याचं मूल्य झालं. 10 पैसे, 5 पैसे, 2 पैसे, 1 पैसे, अशी ही नया पैशाची सिरीज सुरू झाली. मग 1964 पर्यंत हे होतं. आणि नंतर मग 1964 मध्ये आण्यांमध्ये किंवा नाण्यामध्ये बदल झाला. ही नाणी तर होतीच होती, पण त्या व्यतिरिक्त ही नवीन काही नाणी तुम्हाला दिसत आहेत. ही जी नाणी आहेत ही ॲल्युमिनियमची नाणी आहेत. कसली नाणी आहेत? ॲल्युमिनियमची नाणी तुम्हाला दिसत आहेत. 1 पैसा, 2 पैसा, 3 पैसा, 5 पैसे, 10 पैसे आणि 20 पैशाची नाणी. ही नाणी तुम्हाला तुमच्या घरांमध्ये पण सापडतील बरं का. म्हणजे आजी किंवा आजोबा यांचे काही जे जुने डबे, ट्रंका, पेट्या असतील ना, त्याच्यात तुम्हाला अशा प्रकारची ॲल्युमिनियमची नाणी सुद्धा बघायला मिळतील. आणि ही आहेत कंटेम्पररी कॉइन्स, म्हणजे आता सध्या प्रचलित आहेत. म्हणजे ही जी बनवलेली नाणी आहेत ही आजही आपल्याला बघायला मिळतात. 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपये, 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैसे. हे जे काही 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैसे यांचं मूल्य फारच नगण्य आहे. त्यामुळे आपण आता त्यांचा वापर सहसा आपल्याला दिसत नाही. आता आपण सध्या प्रचलित जी नाणी आहेत त्यांचे मूल्य आणि त्याचे
ओळख करून घेऊया. हे नाणं हे पोलादाचं नाणं आहे. हे आजही आपल्याला बघायला मिळतं बाजारामध्ये. हा, या नाण्याचं जे मूल्य आहे ते किती आहे? 1 रुपया. बघा तुम्हाला दिसतंय या नाण्याचं मूल्य आहे 1 रुपया. आणि ह्या नाण्यांवरती तुम्हाला आपली भारताची राजमुद्रा दिसते आहे. दिसताना तुम्हाला 3 सिंह जरी दिसत असले तरी हे 4 सिंह आहेत बरं का. एक सिंह पाठीमागच्या त्या बाजूला आहे आणि त्याच्या खाली हे वाक्य लिहिले सत्यमेव जयते. हे आपल्या भारताचं ब्रीद वाक्य आहे आणि ही आपली भारताची राजमुद्रा जी आहे ती सारनाथच्या स्तूप वरून घेतलेली आहे. आणि इथं हे 1 रुपयाच्या वरती र आणि आडवी अशी रेषा हे जे दिसतंय ना, तर हे आहे आपल्या भारताचं मुद्रा चिन्ह. मुद्रा चिन्ह हे आहे बरं का. हा, तर 2010 पासून अशा पद्धतीच्या मुद्रा चिन्हाचा आपण वापर केलेला आहे. आता त्याच्यानंतर हे नाणं बघा. हा, तुम्ही ओळखलंच असेल. हा, किती रुपयाचं नाणं आहे हे? या नाण्याचं मूल्य आहे 2 रुपये. शाबास, या नाण्याचं मूल्य आहे 2 रुपये. हे सुद्धा पोलादाचं बनलेलं आहे. नाण्यावरती खाली असं कधी ते बनवण्यात आलं त्याचं वर्ष सुद्धा इथं तुम्हाला दिसतंय. हा, आणि 2 रुपये मूल्य त्या नाण्यावरती दिसत आहे. त्याच्यानंतर पुढचं नाणं आपण बघूया. तर या नाण्याचं मूल्य किती आहे? 5 रुपये. या नाण्याचं मूल्य आहे 5 रुपये. तर हे जे नाणे आहे हे दाखवताना मला तुम्हाला हे सांगायचंय की आपल्या भारतातील जे प्रसिद्ध व्यक्ती जे आहेत, ज्यांनी फार मोठं योगदान आपल्या भारताच्या उभारणीसाठी केलेलं आहे ना, तर अशांच्या नावे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त किंवा पुण्यतिथी निमित्त काहीतरी नाणं वगैरे निर्माण करण्यात येतं. तर हे जे नाणं आहे हे 1989 मध्ये बनवलेलं हे नाणं आहे. त्याच्यावरती तुम्हाला हे जे फोटो दिसतोय की जी मुद्रा दिसते, कोण आहेत? ओळखता येते तुम्हाला? हा, कोण सांगेल का मला? बघा, हे आहेत आपल्या जवाहरलाल नेहरू. अरे वा, छान चिमणी. हा, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजी यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. म्हणजे त्यांचा जन्म होऊन 100 वर्ष 1989 मध्ये झाले होते ना, त्या निमित्त हे नाणं पाडण्यात आलं. अशी बरीच जणांची प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने नाणी बनवलेली आहेत. 5 रुपये मूल्य या नाण्याचं आहे. भारताची राजमुद्रा तुम्हाला त्याच्यावरती दिसते. त्याच्यानंतर हे पुढचं नाणं बघा. हा, हे नाणं कितीच आहे? या नाण्याचं मूल्य काय आहे? 10 रुपये. शाबास, या नाण्याचं मूल्य 10 रुपये. हे नाणे इतर नाण्यापेक्षा थोडं वेगळं आहे. थोडं वेगळं का? कारण यामध्ये ना तुम्हाला 2 धातूंचा वापर केलेला दिसतो. बाहेरच्या बाजूला ही पितळाची रिंग आहे आणि मधल्या बाजूला पोलादाचं आहे. त्याची रुपयाची मुद्रा आणि 10 रुपये असं हे लिहिलेलं आहे. आणि ते 10 स्ट्रोक तुम्हाला इथे दिसतात बघा. असे हे जे तुम्ही मोजून बघा घरी 10. तर अशा पद्धतीचं हे 10 रुपये मूल्याचं नाणं आहे. आता सध्या प्रचलित नाण्यांपैकी हेच आपलं सगळ्यात मोठं नाणं आहे. आता आपण चलनी नोटांचा अभ्यास करणार आहोत बरं का. नोटांचा सुद्धा फार मोठा इतिहास आहे, पण आपण सगळा नाही बघणार. आता आपण काय करूया, ह्या सगळ्या नोटांचा परिचय करून घेणार आहोत. तर ही 1 रुपयाची नोट बघा. हा, कशी दिसते? छोटी नोट आहे, निळसर पिंकिश शेड त्याची आहे आणि त्याच्यावरती 1 रुपया असं लिहिलंय. आणि हे जे चित्र आहे हे चित्र कसलं आहे? हे आहे बॉम्बे हायचं चित्र. कशाचं चित्र आहे? बॉम्बे हाय. तर भारताच्या ज्या चलनी नोटा आहेत त्या चलनी नोटांवरती प्रसिद्ध अशी ठिकाणं किंवा आपला भारताचा जो वारसा आहे अशा ठिकाणांची चित्र त्याच्यावरती छापलेली असतात. तर हे आहे बॉम्बे हाय, आपल्या मुंबईच्या जवळ नैसर्गिक तेल उत्पादनाचं मोठं आणि त्याचं चित्र याच्यावरती छापलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था त्याच्यातून दाखवायची. आणि याचं एक जे वैशिष्ट्य ते मी तुम्हाला सांगणार आहे. हा, तर बाळांनो, आपण 1 रुपयाची नोट जी तुम्हाला सांगितली, तर सगळ्या नोटा जे आहेत बघा, आता या नोटीवरती तुम्हाला दिसतंय भारतीय रिझर्व्ह बँक. हे इथं सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँक असं दिसतंय. पण 1 रुपयाची जी नोट होती त्या 1 रुपयाच्या नोटवरती 1 रुपयाची नोट बघा, या 1 रुपयाच्या नोटवरती तुम्हाला भारत सरकार दिसतंय. म्हणजे काय? तर 1 रुपयाची जी नोट आहे ही भारत सरकार छापते आणि त्या नोटेवरती भारताच्या वित्त सचिवाची सही असते. मात्र 1 रुपयापेक्षा मोठं ज्या सगळ्या चलनी नोटा आहेत 2 रुपयापासून तर 2000 पर्यंत या सगळ्या चलनी नोटांवरती जे आहे ते भारताचा रिझर्व्ह बँकेचा जो गव्हर्नर असतो त्याची सही असते. ही 2 रुपयाची नोट आपण समजून घेऊया. तर ह्या नोटेचं मूल्य आहे 2 रुपये. गुलाबी रंगाची तुम्हाला नोट दिसते छान अशी. आणि या नोटेवरती इथं बघा हे जे चित्र आहे
हे चित्र आहे भारताने जो पहिला उपग्रह प्रक्षेपित केला होता, आर्यभट्ट नावाचा. तर या आर्यभट्ट उपग्रहाचं चित्र आपल्याला इथं दिसते. भारताची प्रगती आपल्याला या नोटेतून बघायला मिळते. अनेक प्रकारच्या तत्कालीन नोटा होत्या, म्हणजे काही नोटांवरती वाघाचं चित्र होतं, तर अशी, आणि भारताची राजमुद्रा याच्यावरती छापलेली. खरं म्हणजे ज्या चलनी नोटा आहेत कोणत्या पण देशाचं जर तुम्ही पाहिले तर त्या नोटांवरती तुम्हाला जाणवेल की त्या त्या देशाचे जे राष्ट्रपिता असतात त्या राष्ट्रपित्याचं चित्र त्या नोटेवरती असतं. आणि असं आपल्या भारतामध्ये सुद्धा ठरवण्यात आलं की आपण सुद्धा आपल्या भारताचे जे राष्ट्रपिता आहेत, आपल्या भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत? कोण सांगेल मला भारताचे राष्ट्रपिता? महात्मा गांधी. बस, महात्मा गांधीजी. महात्मा गांधीजी हे भारताचे राष्ट्रपिता आहेत. तर त्यांचं चित्र, त्यांचं जो प्रतिमा आहे ती आपल्या चलनी नोटेवरती असावी असं 1950 मध्येच ठरवण्यात आलं. परंतु काही लोकांनी त्याला पूर्ण मान्यता दिली नाही, म्हणून भारताची जी राजमुद्रा आहे हीच पुढे प्रत्येक नोटेवरती ठेवण्यात आली आणि सारनाथच्या स्तूपचं चित्र त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. त्याप्रमाणे दुसरे जे देश आहेत, म्हणजे जसं उदाहरणार्थ पाकिस्तानचे जे राष्ट्रपिता आहेत कोण आहेत? बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, त्यांचं त्याच्यावरती चित्र दिसतं. अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन, त्यांच्या डॉलरच्या मुद्रेवरती आपल्याला दिसतं. आता ही पुढची नोट समजून घेऊया. ही जी नोट आहे हिरव्या रंगाची, या नोटेचं मूल्य आहे 5 रुपये. 5 रुपये किमतीची ही नोट आहे. आजूबाजूला वरच्या बाजूला हिरवा रंग तुम्हाला दिसतोय, मध्ये पिंकिश छटा त्याची दिसते. आणि नोटेचं हा बघा नंबर तुम्हाला 6 अंकी नंबर दिसेल. ही जी नोट आहे ही खरी नोट नाहीये, स्पेसिमेन, नमुना नोट आहे, म्हणून 000 असे 6 अंक तुम्हाला दिसतात. घरी सगळ्या नोटांचं निरीक्षण करा. आणि हे आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुद्रा या ठिकाणी तुम्हाला दिसते. भारतीय रिझर्व्ह बँक असं छापलेलं आहे. आणि आपला भारत देश तुम्हाला माहिती कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे ट्रॅक्टरने आपण जी शेती करतो तर शेती समृद्धतेचं हे प्रतीक म्हणून ट्रॅक्टरचं चित्र या नोटेवरती तुम्हाला दिसतंय. आता ही पुढची नोट बघा. ही सगळ्यात जास्त परिचयाची तुमची नोट आहे आणि 2 प्रकारच्या तुम्हाला नोटी दिसत आहेत, या आधीच्या आणि या नंतरच्या नोटी. आधीची नोट आपण बघूया. पिंकिश रंगाची, थोडीशी ऑरेंज शेड पण तुम्हाला दिसते, आणि याच्यावरती आता बापूजी दिसत आहेत, महात्मा गांधीजी दिसत आहेत. तर 1969 हे महात्मा गांधीजींचं जन्मशताब्दी वर्ष, आणि या वर्षापासून आपल्या भारताच्या चलनी नोटांवरती, म्हणजे 10 रुपयापासून तर 2000 पर्यंतच्या जे सगळे नोट आहेत या नोटांवरती महात्मा गांधीजींची प्रतिमा छापायला सुरुवात झाली. कधीपासून? 1969 पासून. कारण 1869 मध्ये गांधीजींचा जन्म झाला आणि 1969 मध्ये 100 वर्ष त्यांना झाले, आणि त्यानिमित्त मग बापूजी आपल्या सगळ्या नोटांवरती प्रकट झाले. आणि या 10च्या नोटेवरती बघा इथं तुम्हाला दिसतंय आपला भारत देश अतिशय विविधतेने नटलेला आहे. आपल्या भारताचं वन्य जीव जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. हा गेंडा दिसतोय, वाघ दिसतोय, हत्ती सुद्धा तुम्हाला दिसतोय. आणि ही जी नवीन नोट आहे आकाराने थोडी छोटी आणि फिकट तपकिरी रंगाची तुम्हाला नोट दिसते. या नोटेवरती इथं हे काय आहे तर कोणार्कच्या सूर्य मंदिराचं चित्र तुम्हाला इथे दिसतंय. कोणार्कचं सूर्य मंदिराचं हे चाक इथं दिसतंय. कोणार्क या ठिकाणी आहे ते. आणि एक वेगळं गोष्ट म्हणजे या नोटांवरती स्वच्छ भारताचं हे चिन्ह सुद्धा तुम्हाला दिसतंय. एक कदम स्वच्छता की ओर. आणि ही जी नोट आहे ही 2016 पासून नवीन नोटांचा स्वीकार आपण केलेला आहे. 2016 8 नोव्हेंबर 2016 पासून या नोटांचा स्वीकार आपण केलेला आहे. या 10 रुपयाच्या नोटा आहेत. या नोटांचं मूल्य आहे 10 रुपये. चला पुढची नोट बघूया. या दोन्ही ज्या नोटा आहेत त्या दोन्ही नोटांचं आधी मूल्य आपण समजून घेऊया. या नोटीचं मूल्य आहे 20 रुपये. किती मूल्य आहे? 20 रुपयाची ही नोट आहे. ही जुनी नोट की जी अजूनही अस्तित्वात आहे. ही सुद्धा गुलाबी रंग मध्ये ऑरेंज छटा तुम्हाला त्याच्यात दिसतंय. गांधीजी त्याच्यावर दिसत आहेत. आणि या नोटेच्या पाठीमागच्या बाजूवरती हे नारळाची झाडं आणि सुंदरसा समुद्र किनारा दिसतोय. तुम्हाला माहिती आपल्या भारताला 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय. अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, आणि समुद्र किनाऱ्यावरती नारळाची खूप सुंदर निसर्ग आपल्याला दिसतो, म्हणून एक छानसं चित्र दिसतंय. आणि ही नवी नोट पोपटी रंगाची, पिवळसर पोपटी रंगाची नोट तुम्हाला दिसते. गांधीजींचं इकडे बघा, गांधीजींचा चेहरा जो आहे किंवा चेहऱ्याची जी दिशा आहे ती आपल्याला बदललेली दिसते नवीन नोटांमध्ये. आणि प्रत्येक नवीन नोटेवरती स्वच्छ भारताचं चित्र. आता 20च्या नोटेवरती जे चित्र आहे ना हे काही जणांचं परिचित असेल, काही जणांना माहिती नसेल. तर बाळांनो
अख्ख्या जगामध्ये सगळ्यात सुंदर अशा ज्या लेण्या आहेत ना त्या भारतामध्ये आहेत बरं का. आणि वेरूळ, अजिंठा आणि बाजूला असलेलं जे वेरूळ आहे त्या वेरूळ मध्ये असलेली जी अशोक मंदिर आहे, अशोक म्हणजे हे जे कैलास मंदिर जे आहे ते कैलास मंदिराचं चित्र इथं तुम्हाला दिसते. अजिंठा वेरूळच्या लेण्या, वेरूळच्या कैलास मंदिराचं चित्र फार सुंदर हे आपल्याला दिसते. भारताचं वैभव आहे हे. चला पुढची नोट बघितल्यानंतर तुम्हाला तिचं मूल्य लक्षात आलं असेलच. तर किती रुपयाची नोट आहे ही? 50. शाबास, ही 50 रुपयाची नोट आहे बरं का. या बाजूला जुनी नोट आहे 50 रुपयाची. गुलाबी, निळसर गुलाबी रंगाची ही नोट तुम्हाला दिसते. तर या नोटेवरती हे जे चित्र आहे ना हे कोणाचं ओळखीचं आहे का? माहितीये? ही आहे आपली भारताची संसद. काय आहे? भारताची संसद. रिझर्व्ह बँक. नाही बाळा, भारतीय रिझर्व्ह बँक नाहीये. हे वरती नाव आहे भारतीय रिझर्व्ह बँक, पण हे जे चित्र दिसतंय ना हे बघा पॉइंटरने मी दाखवतोय तुला. हे जे चित्र आहे ना हे आहे आपली भारताची संसद. संसद म्हणजे काय असतं? ज्या ठिकाणी आपल्या भारताच्या सगळ्यात प्रमुख व्यक्ती म्हणजे राष्ट्रपती, त्याच्यानंतर पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, लोकसभा, राज्यसभा सगळे ज्या ठिकाणी भेटतात आणि देशाचा कारभार जिथून केला जातो ना ते हे महत्वाच्या ठिकाणी भारताचा कारभार भारताच्या संसदेमधून चालतो. म्हणून सगळ्यात महत्वाची इमारत आहे भारताची आणि तिला स्थान भेटलंय 50 रुपयाच्या नोटेवरती. आता ही नवी नोट 50 रुपयाची. फिकट निळसर आकाशी रंगाची ही नवी नोट आहे. आणि या नव्या नोटेवरती तुम्हाला 50च्या नोटेवरती इथे हे जे चित्र दिसतंय ना हे चित्र कुठलं माहितीये? हम्पीचं मंदिर. तर विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी होती हम्पी. फार सुंदर दगडामध्ये कोरीव काम असलेली छान छान मंदिरं त्या ठिकाणी जी आहेत. तर त्याला इथं 50 रुपयाच्या नोटेवरती स्थान मिळालेलं आहे. नोटांचं जर नीट निरीक्षण केलं ना तर तुमचं लक्षात येईल की नोट म्हणजे काय असतो? हा एक प्रकारचा करार असतो. म्हणजे एक वचन असतं. म्हणून त्यावरती लिहिलेलं असतं की मैं धारक को 50 रुपये देणे अदा करने का वचन देता हूं असं असतं. आणि त्याच्या खाली गव्हर्नरची, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. 2 भाषेमध्ये, इंग्रजी आणि हिंदीमध्ये इथं दिलेलं आहे. आणि पाठीमागे जवळपास 15 भाषांमध्ये त्या नोटेचं मूल्य आहे. मोजा तुम्ही. 15 भाषांमध्ये त्या नोटेचं मूल्य आपल्याला दिसतं. काही जुन्या नोटांवरती 13 भाषा दिसतील, नव्या नोटांवरती तुम्हाला 15 भाषा दिसतील. बारकाईने निरीक्षण करा, फार सुंदर गंमत असते. आता ही नोट बघा पुढची. या नोटेचं मूल्य किती आहे ऋग्वेद? काय किंमत या नोटेची? 100 रुपये. 100 रुपये. 100 रुपयाची नोट आहे ना, मोठी नोट आहे. 100 रुपये घेऊन गेलात तर छान छान खाऊ, भरपूर खाऊ भेटतो, खेळणं भेटतं आपल्याला. अशी मोठी जास्त किमतीची नोट आहे. जास्तीत जास्त वापर या नोटेचा आपण करतो. चलनात सर्वाधिक या नोटेचा वापर केला जातो. ही 100 रुपयाची जुनी नोट आहे. या नोटेवरती आपल्या भारताचा सगळ्यात सुंदर, जगातला सगळ्यात मोठा जो पर्वत आहे, कोणता पर्वत आहे जगातला सगळ्यात मोठा पर्वत माहितीये? हिमालय पर्वत. अरे वा, माझे पोरं तर सगळे हुशार आहेत, छान छान उत्तर देतात. हिमालय पर्वताचं चित्र आहे. अतिशय सुंदर असा बर्फाच्छादित हिमालय पर्वताचं चित्र तुम्हाला 100च्या नोटेवरती दिसतं. आणि ही आहे 100 रुपयाची नवी नोट. 100 रुपयाची नवी नोट निळसर जांभळ्या रंगाची दिसते. आणि या नोटेवरती इथं जे चित्र आहे ना हे चित्र आहे राणी की बाव. कशाचं चित्र आहे? राणी की बाव. बाव म्हणजे बावडी. राजस्थानमध्ये अतिशय रेखीव आणि सुंदर सुंदर अशा ज्या विहिरी, मोठ्या आईस्पेस तलावासारख्या विहिरी बनवलेल्या असतात ना, तर तशी ही राणी की बावडी जी आहे अतिशय प्रसिद्ध आहे. आणि तिला या 100 रुपयाच्या नोटेवरती स्थान मिळालेलं आहे बरं का. आणि एक कदम स्वच्छता की ओर आपलं आहे सगळ्या नवीन नोटांवरती. ही नवी नोट दिसते. यापूर्वी जे 2016 पूर्वी 200 रुपये मूल्याची नोट भारतामध्ये नव्हती. तर 2016 मध्ये ही जी नोट आलेली आहे या नोटेचं मूल्य आहे 200 रुपये. किती मूल्य याचं? 200 रुपये. फिकट ऑरेंज रंगाची, फिकट नारंगी रंगाची ही नोट आहे. फार सुंदर नोट आहे. आणि या नोटेवरती ना बघा इथं थोडस तुम्हाला त्या काय म्हणून आपण सारनाथचा तो जो विजयस्तंभ आहे ना त्याची सुद्धा थोडस चित्र तुम्हाला इथं दिसतंय. आणि या पाठीमागच्या बाजूला 200 रुपयाच्या नोटेच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला हे जे दिसतंय ना अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. सांचीचा स्तूप आहे. कुठला स्तूप आहे? सांची. सांची या ठिकाणी जो स्तूप आहे त्या स्तूपचं चित्र त्याला स्थान मिळालेलं आहे या 200 रुपयाच्या नोटेवरती. आणि
ही पुढची जी नोट आहे ना, हिचं मूल्य अजून जास्त, अधिक जास्त महत्वाची नोट आहे. या नोटेची किंमत किती आहे? या नोटेचं मूल्य किती आहे? 500 रुपये. 500 रुपयाची नोट आहे. तर बाळांनो, हा जो रंग आहे ना, अशी नोट आतापर्यंत नव्हती. असा रंग नवीनच आला आणि हा जो रंग आहे या रंगाला आपण म्हणतो स्टोन ग्रे. थोडासा दगडासारखा दिसतो ना, दगडासारखा रंग या नोटेचा आहे. जे जर जास्त दगडांचा ढीग असेल अशी नोट पडली असेल तर लवकर लक्षात पण येणार नाही ही नोट. तर स्टोन ग्रे या रंगाची ही नोट, हिचं मूल्य आहे 500 रुपये. आणि 500 रुपये किमतीचं मूल्य असलेली ही जी नोट आहे, तिच्या पाठीमागच्या बाजूवरती हे जे चित्र आहे, हे चित्र कसलं आहे? लाल किल्ला. शाबास, फार हुशार, छान छान, अभिनंदन. तर लाल किल्ल्याचं चित्र इथं तुम्हाला दिसतंय. दिल्लीला जो लाल किल्ला आहे, जिथून आपले भारताचे पंतप्रधान 15 ऑगस्ट या दिवशी तिथून झेंडावंदन करतात आणि राष्ट्राला संबोधन करतात. तर असा हा लाल किल्ला. तर लाल किल्ल्याला 500 रुपयाच्या नोटीवरती मान मिळालेला आहे. आता त्याच्यानंतरची पुढची नोट, मोठीच्या मोठी नोट, सगळ्यात मोठी नोट आहे ही. आपल्या भारतीय चलनी नोटांमधलं सगळ्यात जास्त ही नोट आहे. कितीची नोट आहे ही? 2000 रुपये. शाबास, 2000 रुपये किमतीची ही नोट आहे. आणि हा रंग पण वेगळा आहे. याला आपण डायरेक्ट पिंक पण नाही म्हणू शकत बरं का. हा पिंक रंग नाहीये, पिंकिश जांभळा रंग असं याचं मिश्रण आहे. त्याला आपण मॅजेंटा म्हणतो. काय म्हणतो? मॅजेंटा. मॅजेंटा म्हणजे पिंकिश पर्पल अशा प्रकारच्या रंगाचं मिश्रण तुम्हाला याच्यावरती दिसतंय. आणि आपल्या भारतीय स्पेस याचं वैशिष्ट्य असलेलं मंगलयान, मंगलयान भारताने जे पाठवलं ना मंगळ ग्रहावरती सगळ्यात कमी खर्चामध्ये, तर भारताचं जे अवकाश संशोधन आहे त्याला या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे. मंगलयान या ठिकाणी दाखवलेलं आहे. सगळ्यात मोठी नोट आहे आणि अनेक प्रकारचे जे प्राणी आहेत, छोटे छोटे बघा पक्षी, तुम्हाला पक्षी, प्राणी, हत्ती, मोर वगैरे विविध प्रकारचे प्राणी या नोटेवरती दिसत आहेत. आपण सगळ्या नोटांचा आपण काय करून घेतलेला आहे? परिचय करून घेतलेला आहे. पण अजून अशा 2 नोट आहेत की ज्यांना आपण ओळखतो पण ते आता सध्या दिसत नाही. पहिली नोट, कितीची नोट ही? 500 रुपयाची. 500 रुपयाची नोट आहे. आणि त्याच्या बाजूला बघा ही दुसरी नोट आहे 1000 रुपयाची. पण तुम्ही या नोटा जर घेऊन तुम्ही बाजारामध्ये गेलात ना, तर तुम्हाला कोणी एक चॉकलेट सुद्धा देणार नाही. का देणार नाही माहितीये? कारण नोटा बंद झालेल्या आहेत. म्हणजे प्रतिबंधित चलनी नोटा आहेत, बॅन झालेल्या आहेत. या नोटांचं जे मूल्य आहे याला 0 किंमत आहे. काहीही याला मोल नाही. याच्या बदल्यात तुम्हाला काही मिळणार नाही. ही 1000 रुपयाची नोट सुद्धा बॅन झालेली. बाळांनो, तुम्हाला माहिती आहे का 2016 मध्ये 8 नोव्हेंबर रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की मध्यरात्रीपासून 12 वाजेपासून 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद. आणि तेव्हापासून मग या नोटा काय झालेल्या आहेत? बंद झालेल्या आहेत. या नोटांना काहीही मूल्य नाही. समजलं? म्हणून त्या नोटा गेल्या उडत. आता तुम्हाला हे जे दाखवतोय हे थोडस वेगळे, ही आपली माहिती असावी म्हणून. हे जे चित्र आहे ना बाळांनो, हे सुद्धा मुद्रा चिन्ह आहे. आणि हे मुद्रा चिन्ह जगाची जी महासत्ता आहे अमेरिकेचं जे चलन आहे डॉलर, त्या डॉलरचं हे मुद्रा चिन्ह आहे. त्याच्यानंतर हे बाजूला बघा, हे आहे युरोप. तर युरोप खंडामधले जे छोटे छोटे देश आहेत त्यांनी सगळ्यांना एकत्रित म्हणून नवीन नाणं तयार केलं, नवीन चलन तयार केलं आणि त्या चलनी नोटेवरती अशा प्रकारचं चिन्ह, मुद्रा चिन्ह दिलं जातं. हे आहे युरोचं चिन्ह. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिसतंय पाऊंड. हा आहे ब्रिटिश पाऊंड. एकेकाळी जगावरती साम्राज्य ज्यांनी गाजवलं त्या इंग्लंडचं जे मुद्रा चिन्ह आहे ते पाऊंडचं चिन्ह अशा पद्धतीने तुम्हाला उलट्या एफ सारखं दिसतंय. आणि पुढे हे बघा, हे आहे एन. जग छोटासा देश जरी असला जपान, तरी त्याचं जगाच्या आर्थिक व्यवहारामध्ये फार मोठं स्थान आहे. आणि त्या जपानचं हे मुद्रा चिन्ह आहे एनचं. मग जगामधले जे पॉवरफुल देश आहेत त्या देशांनी पूर्ण नाव न लिहिता त्यांच्या ज्या चलनी नोटा आहेत, चलनी नाणी, त्याच्यावरती अशा प्रकारच्या चिन्हांचा ते वापर करू लागले ना. मग भारताने पण ठरवलं की आपण पण प्रगत आहोत, आपण पण अशा पद्धतीचा चिन्हाचा वापर करूया. प्रत्येक वेळा रुपया काय लिहायचं? म्हणून 15 जुलै 2010 या दिवसापासून भारताने भारताची चलनी नाणी, नोटा यांच्यावरती अशा प्रकारचं जे चिन्ह आहे बघा, हा देवनागरी लिपीतला र आणि त्या र वरती ही आडवी अशी तुम्हाला रेषा दिसते.
तर हे रुपयाचं मुद्रा चिन्ह आहे आणि हे तुम्हाला आता सगळ्या नाणी सगळ्या नोटांवरती हे चिन्ह आपल्याला बघायला मिळतं. हा, चला आता तुम्ही सगळ्या नोटांचा नाण्यांचा परिचय करून घेतलेला आहे. आता बरोबर तुम्हाला हिशोब करायचा आहे आणि मूल्य सांगायचं आहे. चला मोजा, पटकन मोजायचं. 10 रुपये, 5 रुपये, 5 रुपये, 2 रुपये. 2 रुपये, किती रुपये होतील? हा, मोजा आणि 17 मोजा. किती रुपये होतील? 17. हा, आता मी ज्याचं नाव घेणार त्याने उत्तर द्यायचं. त्याचं 17 रुपये. आता पुढचं जे उत्तर आहे ना, मला कोण देणार? आदिती धोपटे. आदिती, आता तू हे पुढचे जे दिसत आहेत ना याचं हिशोब कर आणि मला सांग. हा, मोजून सांग. बाकीच्यांनी पण मोजाय, पण त्यांनी उत्तर द्यायचं नाही. सगळ्यांनी मोजायचं. 20 रुपयाची एक नोट, 10-10च्या 2 नोटा आणि 5 रुपयाचा एक नाणं. 45. हा, 45. 45 रुपये. अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं. अगदी छान छान, अभिनंदन. त्याला पुढच्या नाणी नोटांचा हिशोब करायचा आहे. आता मनात प्रत्येकाने मनात हिशोब करायचा. हा, आणि मी ज्याला विचारेन ना त्याने उत्तर द्यायचं. श्रेया, मोज बाळा, किती झाले? 50 रुपयाची एक नोट, 20 रुपयाची एक, 10 रुपयाची एक आणि 2 रुपयाचं एक नाणं. सगळ्यांचं 50 आणि 20 70 अधिक 10 80 आणि 2 82. बस 82 रुपये. तुझं उत्तर एकदम बरोबर आहे. चला आता पुढची जी नोट आहे 100 रुपयाची एक नोट, 50 रुपयाची एक नोट, 20 रुपयाची एक नोट. हिशोब करायचा आणि सांगायचं आहे. हा, कोण सांगेन आता? 170. अरे वा, पटकन. किती हुशार आहेत ना, तुमचं गणित तर एकदम भरभर भरभर करता तुम्ही. ना 100 रुपये, 50 रुपये आणि 20 रुपये किती झाले? 170 रुपये. तुम्ही पटापट हिशोब करता ना. चला आता तुम्हाला एक ना अवघड गणित देतो बरं का. आता जास्त मोजायचंय तुम्हाला. मोजल्या? आता मी विचारतो त्याने सांगायचं मला. सर्वार्थ सांगतो का? सर्वार्थ भिंगरे, मोज बाळा. 350. अरे वा. हा, 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये किती झाले? 350 रुपये. हे पण सांगितलं काय? चला याच्यापेक्षा अवघड गणित देतो आता. चला मोजा. आता खूप नोटा आहेत. 500ची एक, 100ची एक, 20-20च्या 2 नोटा आहेत आणि 1-1ची 2 नाणी आहेत. नीट मोजा आणि मग हिशोब करा आणि मग सांगा. 500 आणि 100 600. 600 आणि हे 40 किती झाले? 640. 742. नाही ना बाळा, नीट बघ ना. 500 रुपयाची एकच नोट आहे, 100ची एक नोट आहे, 20-20चे 2 आहेत. 500 आणि 100 600 आणि हे 40. 640 आणि 2 तुम्ही सगळेजण काय झाला? पास झालेला आहात. तुमचं सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. आता म्हणजे मी तुम्हाला स्वाध्याय म्हणून जे देतो ते फक्त आता निरीक्षण करा आणि हे तुम्हाला घरी करायचं. यांच्या जोड्या तुम्हाला लावायच्यात. फक्त एक नजर त्याच्यावरती ठेवा. हे मी तुम्हाला पाठवणार नंतर. हा बघा, त्या नोटांचं मूल्य दिलेलं आहे आणि नोटा दिलेल्या आहेत, नाणी दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. हा, तर निरीक्षण करा आणि तुम्ही ते नंतर सोडवा. हा, छान. तर अशा रीतीने आपण नाणी आणि नोटा यांचा वापर, त्यांचं मूल्य हे समजून घेतलेलं आहे. तर याच्या नंतरचा जो तास असेल ना, पुढच्या तासाला नाणी नोटा आपण जी ओळख करून घेतलेली आहे यांचा अधिक चांगल्या पद्धतीने हिशोब, त्याच्यानंतर ते कसे करायचे ना, तर ते पण आपण शिकणार आहोत. तर बाळांनो, हा जो व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेलच. तुम्हाला आवडलाय तर त्याच्याखाली लाईकचं चिन्ह आहे, त्या लाईकला तुम्हाला काय करायचं आहे? त्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. सगळ्या मुलांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही तो शेअर करायचा आहे. आणि आपलं जे युट्यूब चॅनल आहे BMC एज्यू इयत्ता 3री, तर त्याला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे बरं का? कळलं? तर आपण भेटूया पुढच्या तासाला.